जय जयजी पंढरीच्या रुक्मिणीवर आधी पुरुषा पुंडलिक वरदा पुंडलिकाक्षा सर्व साक्षी जनता जाणता तू हे जगतपालका जगन्नायका ब्रह्मांडावरी हेतुकुल टिळका आता भक्तासार दीपिका ग्रांता दृष्टी मिरवावी मागले आज्याई सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथ आले घडोन उपरांती भस्मदान सरस्वती तेने केले आणि मागल्या अध्यायामध्ये त्या सरस्वतीला त्यानं ते भस्मदान केलं म्हणे केले परी दैवत तिने टाकले गोम महित परी फार थकली अद्वैतवंत अतिहीन प्रारब्धी घर पुसत आला लाभ तो निर्दयपणे पदी लोटिला की पुढे माणूस येता वैला अंध होय आवडीने आणि मग तिला जे आलं होतं तिच्या दैवामध्ये ते सोडून दिलं म्हणे आणि पुढं चांगलं धन आलं होतं आणि तिला आंधळ व्हायची हे सुचली म्हणे बुद्धी आणि त्याच्यामुळे ती गेलं मागं राहून की अवचट लादला चिंतामणी तो आवडी गोई गोपनी की खडा म्हणून देतो जोकोनी कृषी शेती टाकीतशी की अवचट लादला पियुष गट विष म्हणून करी विटम देवी विप्रजाया अद्वैत पाठ नाडिली शे सर्वस्वी सहज काननी फिरता फिरता जाऊन बैसे कल्पतरू खालताम परी दैवैचे भूत खाईल आता तन्याये नाडली की कामधेनु गृही आली ती बाहेर बळेची दवडिली तन्याये परी झाली नाडलीचे सर्वस्वी आणि तिला चांगला योग आला होता पण तिनं ते सगळं सोडून दिलं किंवा बाण टाळीता खेळी मेळी निधान साधला हस्त कमळी जो गार मनोनी सांडिला जळी महाडोही निर्दवी की सहज आतुलेले हाती परिस खापर म्हणून टाकिले त्यास की घरा आला राजहंस वायस म्हणून दवडिला की हार देऊ देव उदित परिचाशी भासतसे परमभूतम तन्याये विप्रकांतेस घडोन आले महाराजा येरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करोनी सेतू बंधनायेत रामेश्वरी दर्शनी तो श्वेती येऊनी करी स्नान औचट देखिला वायू नंदन क्लेश शरीरा जरा व्यापून सान शरीरी बैसला आणि आता तू मच्छिंद्रनाथ फिरत फिरत त्या तीरावर आला तिला त्याला तू मारुती पाहिला म्हातारा झालेला होता तो शरीर तया संगीत मेघ वर्षाव करिता झाला सहज स्वभाव दरडी उकरोनी गुहा यास्तव करिता झाला मारुती उपरी वर्षाव प्रजन्य करीत येरू इकडे दरडी उकरीत ते पाहून मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावले पावला परी हातकोनी बोलत मने मरकटा तू मूर्ख बहुतम आता करशी सदन निश्चित स्वशरीरी रक्षावया आणि मच्छिंद्रनाथाला पाहून तू माकड घर करायला लागला आणि मच्छिंद्रनाथ त्याला म्हणतो तू येडाय म्हणे आता पाऊस आला मग घर करायला लागला पर्जन्य वर्षे विशाल धार तया कधी करशील घर जैसे तस्करी लुटलियावर दीपातेल भरितशे की बाईल गेलिया झोपा केला तैसा न्याय घडोनी आला की स्वसंदना ते पावक लागला खूप खनी विभावया की ग्रीवे पडिता गळफास मग वाचविता होय अमर अमत्र स्वरात अमर स्तोत्रास की परवा पीडिता तृषातास खूप खनी म्हणतसे की हृदयी पेटला जठरा नळ कामधेनू ते इच्छिती फळ किंवा मेघ ओसरल्या बीजे रसाळ महिलागी पेरितसे तन्याये पर्जन्य काळ स्तवन करशी उताविळ तस्मात मूर्ख मर्कट वाचाळ मिरू आलाशी पुढारा आयशी ऐकून वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण
येरू म्हणे जती पूर्ण मचिंद्रायशे मज म्हणती येरू म्हणे तू ते जती कोण आर्थी लोक म्हणती नाव नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदतात. आणि मग एकूणाला ईश्वर राहिले तर मग तुला असं येते कोण म्हणतं म्हणे. यावरी बोले वायुसुत आम्ही ऐकतो जती हनुमंतम तुम्ही नूतन जती महित एकाएकी उदेला. तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारासम भावे राहिलो एक वेळेस वरिले आहे महाराजा. तेही कला सहस्रांशी माते लादली महापरदेशी. ते तुझ दावितोबा राम सदनाशी तया पावशे जे प्राप्त झाली. तरी आता कळेची निर्वाण करोनी दावी मजकारण ना तरी जती ऐशे नाम सांडोनिया जाई काम. यावरी बोले मचिनाथ कोणती कळा ती दावी माते तिथे निवारण श्री गुरुनाथ करी जान निश्चय. ऐशे श्रीराम अस्ताशेनी पाहे मारुती वृक्षावरोनी नाना पर्वत टाकी उचलोनी राम शरीरा योजोनिया. परिरामेन सांगिताशेन सज्ज करोनी चापभान सकळ पर्वताकारण निवारण करीतो. तन्याये श्री गुरुराज सकळ आरती पुरवावी चोदम. सकळ ब्रह्मणाचे ओझे नखाग्री धरील तो. तेथे तुझी मर्कटा कथा किती असे दावी आता. फार करशील पाषंडता जो कोणी जीशील कवळीने. तरी आता का करशी उशीर मर्कटा दावी चमत्कार. ऐशे ऐकता वायू कुमर पूर्ण चित्ती क्षोभला. आणि मग मच्छनाथानं त्या वानराला चिडवलं तुझा काय प्रताप आहे तू दाखव म्हणे. उड्डाण करोनी जाये एकांता तेथे धरी भीम रूपता. न कळता त्याचे 7 पर्वता उचलोनिया फेकिले. नवमंडपी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन. ते मचिंद्रनाथे दृष्टी पावून स्थिर स्थिर म्हणतसे. वात प्रेरक मंत्रशक्ती वाटेत कोंदली पर्वती. तो येरीकडे आणि मारुती दुसरा पर्वत फेकीतसे. आणि मग मारुतीनं मोठं रूप धरलं आणि ते पर्वत उचलून त्या मच्छनाथावर फेकायला लागला. तिथे फेकल्यानंतर त्या मच्छनाथानं त्या धनुष्यबाणूच हे केलं. तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत. मग एकाची मंत्रे करून वात ठाईच्या ठाई रोदिता. जैसे कंदुक बाळ खेळती तन्याये अटकता परते पंथी. तन्याये झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते. आणि मग त्या मारुतीने एका मागून एक असे पर्वत फेकले जसे चेंडू फेकीचे तसे ते मच्छनाथानं सगळे थांबवले. जिथलं तिथं नेऊन घातले. येरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहून पूर्ण क्षोभला जेवी कृशान महाप्रलय काळीचा. मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहुमस्तकी आकोन फेकिला. तो मचिंद्र नाथाने निज दृष्टीने देखिला. आणि मग मारुतीने एक मोठा पर्वत उचलला आणि त्या मच्छनाथाच्या अंगावर फेकू राहिला. मग अब्धी उदक घेऊन वायू आकाश मंत्र जपोन सबळ जुगारोनी पाणी वायुनंदन सिंचिला. तेने भरोनी शरीर वात चलन वन सर्व सांडित. ऊर्ध्व झाले दोन्ही हात मवळी पर्वत राहिला. आणि त्या संधीत मग त्या मच्छनाथानं त्याच्या अंगावर मंत्र पाणी करून फेकलं आणि तो तसाच उभा राहिला पर्वत घेऊन. मग जे जैसे स्तंभावरी रचिली म्हणती द्वारकापुरी. तेवी मारुती शरीरावरी पर्वताचे मिरवतसे. खाली टाकावया न चले बळ तेवी विरला हरत विकळ. परी चालावया परी बळ काही एक न चाले.
ते पाहून या दीन बाळ हृदयी कवळी तात आणेल मग प्रत्यक्ष होनी वदे रसाळ सोडी सोडी बाळाचे. आणि मग त्या मारुतीनं रामाचं स्तवन केलं आणि मग ते राम आल्यानंतर त्या मच्छिंद्राला म्हणतो बाळाला सोडून काही अवश्य मनोनी मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरीला मंत्र वाहत मग मवळीचा उतरोनी पर्वत ठाईचे ठाई ठेवी तसे मग चलन वलन वात शक्ती संगीत झाली देहस्थिती मग समीप येऊनी नाथाप्रती धन्य धन्य म्हणतसे. यावरी बोलता झाला अनिळ बा मारुती तुझे न चले बळ तुझ मज अति निर्मळ बांधोनी केले सिद्धाने. आणि मग तो रामच्या मारुतीने सांगून राहिला की त्यानं आपल्याला आधीच सिद्धाला बांधून टाकलं म्हणे तर आपलं बळ मच्छिंद्रामुळे काही चालणार नाही म्हणे. आता येणे तुझ्या बापा बांधले त्याशी तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले शक्ती शक्ती अघटित मनसी सिद्धाची मंत्रस्थिती अघटित असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. तेथुल्या 5 शक्ती क्रिया वसताती सकळ दैवता होती दाशी आयशे ऐकोनी अंजनी सुताशी परम आनंद मिरवला. आणि मग त्याला सांगितलं आपले सगळे देव दैवत त्याची दासी झालेली म्हणे. मग त्या मारुतीला आनंद झाला. या उपरांती मच्छिंद्रनाथ मारुती मारुत मारुती यांचे चरणी लागत म्हणे येतोनी तुमचे शक्य उचित मजवरती असो काम. मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बारे तत्कार्यार्थी आम्ही वेचोनी आपली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ. जैसे दानवाच्या कादा कवी महाराज उष्णा वरते ओझा तेवी तत्कार्यार्थ ओझा शक्ती आपली वेचू आम्ही. की सागरी टिटवी अंड्याकरिता गरुड शक्ती झाला वेंचिता तैवी महाराजा स्वतकार्यार्था शक्ती आपली वेचुकी. की विधीच्या संकटात विष्णू मत्स्य अवतार घेत तन्याये तत्वकार्यार्थ शक्ती आपली वेचुकी. की आवश्यक कृषीचे शापदृष्टी स्वये विष्णू झाला कष्टी तन्याये तुझसाठी शक्ती आपली वेचुकी. की रामाच्या उपयोगाशी कपी गेले सीता शुद्धीशी तन्याये तुझशी शक्ती आपली वेचुकी. ऐशे वरद वागुरत ओपोनी प्रेती वायू नंदन म्हणती बारे तीर्थार्थ गमन जती नाम मिरविका. यावरी बोले मच्छिंद्रनाथ जती नामे होईन विख्यात. परी एक कल्पना उदिली चित्तात त्या भ्रांताची निवटिका. येरू म्हणे कल्पना कोणती उदिली कामना तुझे चित्ती. नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जानशी. ऐशी सर्वज्ञ असोनी नीती विवाद केला का मजप्रती. आणि भेटी झाली नागाश्वती तुझी माझी पूर्वीच. आणि मग मच्छिंद्रनाथ त्या मारुतीला म्हणतो तुझी आपली भेटी त्या नागपत्री झाली होती पण मग तू माझी युद्ध का केलं म्हणे. ते शाबरी विद्येचे कवित्व करोनी वर दिदला त्यात. आयशा सोनी सकया माईत रळी व्यर्थ का केली. यावरी बोले वायुनंदन बातू करिता श्वेती स्नान. तेव्हा तू ते ओळखून तुझपाशी मी आलो. तू कवी नारायणाचा अवतार जननी भेदले मच्छोदर. हे माहीत परी कल्पनेवर चित्त काही उदेले. आणि मला तुझं सगळं माहीत होतं म्हणे पण माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी चित्त उदेला आलं म्हणे. नागपत्री अस्वस्थाशी वर उपिला देवे तुझ पाशी. परी त्या विद्येचे सामर्थ्याशी पाहू आयशे वाटिले. यावरी पुढे काय आणि पडले तू ते आलोलिकम. तेथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोधिला. तरी बा आता येथोनी गमन श्रीराजाशी करावे मज लक्षोन. तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परम भुवनी तो पावे.
बारे झाले तुझे दर्शन, तुझशी आहे माझे कारण. मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझ्या हाते होईल. आणि मग तो मारुती त्या मच्छराला सांगू राहिला, त्या श्रीराज्यात जर तू गेला म्हणे तर तिथं माणूस जगत नाही म्हणे, तर तुझ्या हातून माझं हे काम तुझ्याकडून करून घ्यायचे म्हणे मला. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसा झालाशी कृणी व्यक्त. सर्व कामाचे वायुसुत सांगोपांग निरोपी. येरू म्हणे योगद्रुमा, रामाचे घडले दास्याम्हा. सीता शुद्धी पाहुणे उगमा, लंकापती मिरविला. तै सीता घेऊन अयोध्याचे जाता. परी सीतेच्या कामना विजली चित्ता. आहे दासत्व मारुती करिता, महिलागी हा एक. आणि मग त्याला ते रामाचं सगळं युद्ध सांगितलं आणि आम्ही सीतेला सोडून आणलं ते सांगितलं. तरी हा आसोवा संपूर्ण संपन्न, कांताधन सूत एक नंद सदन. जरी ती वितुळे सुख संसारी साधन, कांते मागे होतसे. तरी या मारुतीशी कांता करून, भोगवू सर्व सुख संपन्न. परी ब्रह्मचारी मम भाषण, मान्य करील की नाही. तरी याचे वचनी गुण, गृहस्थाश्रमी करावा वायुनंदन. ऐसे सीतेने कल्पवून, पाचारिले आम्हा ते. आणि मग त्या सीतेने मला वचनात गोवलं म्हणे, आणि तू गृहस्थाश्रमी बनावा असं सांगितलं म्हणे. जवळी बैसोनी स्नेहाने स्वकरे मग मुख कुरवाळून. म्हणे बा मारुती तू धन्य, ती लोकी असशी पैन. तरी बा माझे एक मागणे, देशील तरी उत्तम मानिना. यावरी तू ही नकार मद लागून, देणार नाही सहसाही. उदार विंचिती आपुला प्राण, परी नकार न देती वाचे करुण. शिबिरायाने कपुता कारणे, मास दिदले रती रती. पाहे श्रियाळ उदका करती, बाळ दिदले याचका हाती. तन्याय त्याच पंक्ती तूही असशी कपिंद्रा. ऐशे ऐकता जननी वचन, परम तोषला वायू नंदन. म्हणे मायो कामना कोण, उदित करी देईन मी. मग त्या सीतानं त्याला वचनात घेऊन घेतलं, माझं एक काम ठेवून तुला करावं लागलं. येरी म्हणे कर्तल भाष्य, देशी आपुल्या सद्भावास. तरी मम कामनेची हौस, दृश्य करीन तुझ भारे. मग करी कर ओपुना शेवटी, म्हणे मागाल ते कामना होती. ते मी देईल चित्त संपुष्टी, करवीन जननी. आणि मग माझ्याकडून वचन घेतलं आणि मला सांगितलं म्हणे आता काय सांगितलं का. येरी म्हणे मम कामना त्वा आचरावे ग्रस्त आश्रमा. कांता करोनी संसार उगमा, सर्व सुख भोगावे. ऐसे ऐकता वागुत्तर सरप्रेम सप्रेम, खोचला पुल्या पोटी. म्लान वदन चित्त हिंपुटी, परम संकटी पडियाला. मग न देता मातेशी काही उत्तर, येवोनी बैसला रामा समोर. परिचित्त वृत्ती पोमित मुखचंद्र, श्री रघुत्तमे पाहिला. आणि मग ते ऐकल्यानंतर रामा पुढे जाऊन बसला आणि रामाने विचारलं का म्हणून असं एवढा उदास झाला. मग जवळी पाचारुनी हृदय धरती, आली दयाळ आई. म्हणे बारे तुझा व्यर्थ केली, मुखचंद्र वाळला. मग प्रांजळी सर्व कथन, श्रीरामाचे निवेदन. नेतृआश्रव मला नवदन, मीही करोनी बैसलो. तरी अंतराक्षस रघुकुळ तिलक, म्हणे वायान मानी दुःखम. श्री राज्याच्या स्त्रिया सगळी कांता असती तुझ्याची. आणि मग रामानं मला जवळ घेतलं म्हणे, सांगितलं काही दुःख मानू नको म्हणे, त्या श्री राज्यातल्या तेवढ्या स्त्रिया तुझ्या बायका असतील म्हणे. तरी बा याचे ऐक कथना, कृत त्रेत द्वापार करी पूर्ण. या चोह युगाचे म्हणती निपुण, चौकडी एकही असे. तरी बा आयशा चौकड्या किती, 396 बोलती मिती. तू ते माते चोह चौकड्या प्रती, जन्मा येणे आहेची.
मी 99वा राम क्षिती, तूही 99वा मारुती, आणि लंकाधीश याच नीती 99वा अशेकी. यावरीच 14 चौकड्याचे राज्य रावण करील ऐशे बोलती वचन. परी 14 अंकित आकडा मोडून आकनेला विधी नेतो. मग उरल्यावरील 1/4 तितुक्या चौकड्या राज्य करील. परी सांगावया कारण त्यात आपण मारोनी येतसे. मग आल्यावरी श्रीराज्यात जाणे लागे मारुती तुते. तरी बा पाळी तुझी निश्चित आली आहे की भोगी का. आणि मग रामाला सांगितले यांना 99 चौकड्या आहे म्हणे, आणि त्याच्यात ते आपल्याला सगळं करावं लागेल. आता रावण मारून आले तुला तर श्रीराज्यात जावं लागेल म्हणे. ऐशी म्हणता श्रीराम वैला. मग म्या त्याचे प्रश्न केला की दृढ कासोटी आहे मजला, बेटी केवी कामरती. मग राम म्हणे बा ऊर्ध्ववृत्ती आजपासून असे मारुती. तयाच्या भूकाले श्वास संगती गरोदर होतीच्या स्त्रिया. तरी तू सकळ संशय सांडोन शैल्यदेशी करी गमन. तुझे ब्रह्मचारी पण टळत नाही महाराजा. ऐशी वार्ता होता निश्चिती. मग म्या स्वीकारिले शैल्य देशाप्रती. यावरी तेही स्त्रिया नृपती मेनका नामे विराजली. आणि मग मी त्या राज्यात गेलो आणि तिला मग मेनका नावाची स्त्री राज्य करीत होती म्हणे. की ते पृथ्वीचे देशवार्ता ऐकी व झाली की पुरुष कांता. देशोदेशी वैता रमत आले स्वइच्छे. देव दानवा मानवा सहित पशु पक्षी नाग जात. सकळ स्त्रिया पुरुष वैता इंद्रिय सुखाते सुखावती. कामरती मंथनकार रतीशी अर्पिती कामिक नर. आयशा जानोनी मनी विचार परमचित्ती शोभली. मग तिने मानिले अनुष्ठान मना माझी काम करोन. की प्रत्यक्ष होऊनी वायुनंदन रती सुख अर्पुट्या. आणि मग त्या राणीने हे केलं म्हणे आणि मला वचनात बोललो म्हणे. अशा काम वरोनी चित्ती बैसलीशे दृढ तपाप्रती. मासा तोडोनी यज्ञ होती मम नामी अर्पितसे. ऐशे लोटले 12 वर्ष सकळ आटले शरीर मास. मग ती पाहून अति कृश प्रसन्न झालो मी तिथे. परी तिथे होता माझी बेटी पदी मवळी घालून मिठी. म्हणे अर्थ जो उद्वला पोटी तो सिद्ध करी महाराजा. मग मी विचारिता झालो तिथे की कवन कामना सरिता भरिते. मद सांगोनी अर्थ सरते सुख समुद्र मेळवी. ऐसे ऐकता वचनोत्तर मग महाराजा वायू कुमार. तुझे निश्रिया गर्भिणी समग्र होऊन मिरविती महाराजा. तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मरावोपी ओंकार. तरी ते नांदे रतिनार सुखी पावे सकळांशी. तरी नादमुंदा सुखासना म्हणतो न रती धरी कामना. हे मार्ग सकळ देश कारणा स्वर्ग मृत्यू पाताळी. तरी का कर्म आमुचे ती ओकटे स्वप्नी दिशेना ऐसा पाठ. तरी तू स्वामी आमुचा आलोट ते सुख आम्हा निर्विका. ऐशे वदता स्त्रिया भूषणी. मग मी बोलिलो ते लागोनी. की ऊर्ध्वता जन्माहुनी दृढ कासोटी विराजलो. तेथे उदक झालो जठरी अंजनी. ते उदार द्रुत कोपिनी माते प्राप्त शुभाननी. कनक कासोटी असे तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती. जाळे लागले भांडार ग्रंथी. तेने इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरवेना. मनोनी कामा ऊर्ध्वे गामा स्वासुक्ती रती कामाक्त. तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम शांततेने पावतसे. तरी तत्व पाच्या श्रमध्वजा मचिंद्र नगरी विराजवू होजा. ते चित्त दैव रती काजा काम भक्ती तुष्टेल.
आणि मग तिनं ते मला वाचतात गोवून हे केलं. मग मी त्याला सांगितलं की मच्छिंद्रनाथ येईल आणि मी तुमच्याकडे पाठवील म्हणजे त्याला. म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण तत्व पश्चात कामी बैसोन फलमुद्री होई काम. आयशे बोलून तीर्थावरती तुष्ट केली सकाम आरती. तरी तू जाओनी मनोरथी तुष्ट करी महाराजा. येरू म्हणे ऊर्ध्वता माते का कार्य हे निरूपिता. तरी ब्रह्मचार्यात्व समूळ रुथाम आचरवे जाईल. मी तो उदास कामशक्ती नोहे मनशील नाथपंथी. गती नामी जगविख्याती जगा माझी मिरवलो. तरी आयशी कुर्म राहती माते घरून येता जेती. मग वागोरे निवदा दिवटी येऊन जगी मिरवेल. आणि मी जर तिथे गेलो असं काही झालं तर मला बी लोक नाव ठेवतील म्हणे. यावरी अनेक सिद्ध जगी नाथपंथी आहेत योगी. तेही योग पंथे ते प्रसंगी विटाळ माझा करतील. आणि माझ्याबरोबर ते माझे येणारे आहे म्हणे ते सगळे सिद्धी तर ते सुद्धा माझा विटाळ करतील म्हणजे. येव श्री संग असलेश फार अपकीर्तीचे दृढ भांडार. सर्व विनाशी मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेना. स्त्रिया संगे बहु नाडले अपकीर्ती जगी मिरवले. आणि सर्व सुकृता आचवेले रीती पोते ते वाताचे. पाहे आमेंद्र झाला भग्न. चंद्र मिरवला कलंके करुणा. समूळ राज्याविनाश रावण. श्रीलोभे नाडला तो. विधी सुताची ब्रह्मकासोटी. तोही क्षणमात्रे झाली सुटी. 60 पोरे निर्मोनी पोटी दैन्य भाज्या वरियल्या. याची नीती सदा तात अर्कम प्रवाही कन्येरत. विधी ऐशे नाम उचित विधीपणे बिडविले. पहा तपी तो त्र्यंबक तपिया माझी आशे अर्क. परी कामदरी सत्तोदक बिल्लिनी उददी लुब्धला. तन्याये तपोजेठी कामरंभेच्या करोनी पोटी. आचोनी तप घे नरोटी तन्यायी मिरवतसे. आयशा विश्वमित्र तो अमित्र झाला माझी नीती वदती मला. तरी वनवी कामदरिता व्यग्रभय नांदेविषयी. आयशा ऐकोनी मचिंद्र वचन म्हणे बारे योग ध्रुमन. ही अनादि राहती पूर्ण योग भोगिता निर्दोषम. जैशी रामे मजला कथियले 99 मारुती असे वदले. तन्याये तुम्ही बले 99 असशी तू. आणि मग मारुतीच्या मच्छिंद्राला सांगतो रामानं मला सांगितलं का मी 99 आहे आणि तू सुद्धा 99 आहे म्हणून. तरी अनादि राहती भोगिता झाली पामिनी 20 कोटी. मौनीनाथ येवनी पोटी कीर्ती अर्क मिरवेलम. तव तात जो उपरी जल वसू तो तव उदरी येईल वसून. कीर्ती ते मही प्रकाशू महाप्रचंड मिरवेलम. आयशे सांगुनी वायू सुत प्रसन्न केले चित्त दैवत. मग वर प्रदान वाणी रुद्रा उतार मच्छिंद्रनाथा देतसे. आणि मग मारुतीनं त्याला ते प्रसन्न करून सांगितले. जैसे शुक्रे अमित्र सुतो प्रसन्न होऊनी चित्त सविता. देवोनी मंत्र संजीवनी अर्धा प्रभू लागी मिरवला. तेवी अमित्र कोळजा राज्य स्थापिले भक्ती कादाम. वे नेनू विभीषण शत्रू अनुजाम. केला सरिता चिरंजीव. तन्याये घातक वसू नेनोनी कामशरा पासून. रुकारते समयासू अंजनी सुतपै केला. मग करोनी नमना अवश्यपणे करिता गमन.
अदृश्य पाहुणी वायुनंदन मचिंद्रनाथ चालिला. आणि असं मारुतीनं त्या मचिंद्रनाथाला सांगितल्यावर तो निघून गेला आणि मग मचिंद्रनाथ चालला तसरी देशा. सहज चालिला महिपाठी आधी हिंगळा द्यावी भेटी. आयशे गमोनी तया वाटी येऊन या पोचला. आणि आधी आता हिंगळावर हिंगळाची भेट घेऊ मग जाऊ म्हणे. तव ते शक्तीद्वारी रक्षक अस्ति दक्षाचारी हस्तभैरव वृत्तांतम. सगळी जिंकुपाती कृतांतम. आणि शतकोटी चामुंडा शंकिनी ढंकिनी प्रचंडा. त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासूपाती कृपावंतपणी. आणि मग त्या हिंगळा देवीच्या मंदिरापुढं त्या शंकिनी ढंकिनी सगळ्या होत्या. यावरी आर्णव बहु कर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्रही सावजे रीश येऊ येऊ म्हणताती. म्हणे ते आर्णव सहज बोली परी नोहे कृतांताचे भैसे पाली. की पूर्वी दानवाची मनोनी ठेवली भये माय त्या ठाई. की ते आर्णव पाहता सहज तेची देवताचे तेज. विरोणी जाय मोडे माझ नको नको म्हणून या. कटकवन जाळिया संधी भयानक सावजे अपार मांडी. पाहता क्षणी कामना बुद्धी विरोणी जाय तत्काळ. तेथे न पावे वायुनंदन परम भयभीत म्हण. वृत्तांत पत्नीचे कानन बक्षील म्हणून पळता ते. आसो आयशी वाघ गोष्टी मित्र उदेल परम पाटी. की तेथे संचरता रश्मदाटी ग्रासील मग काय करू. येवोनीचे परी कानन पाहता रश्मी संचारून देई सविता. आसो आयशी कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्तांते. तेथे सिद्धमुनी राव संचरेल आपुल्या प्रतापे गौरव. ती कथा सुसज्ञ ज्ञानदेव श्री गुरु माझा वदेल की. तरी स्मृती ठेवून येत प्रशासन करा कथामृत. मग भवरोगाचे अपार भरिते दुःख क्लेश नांदेना. हा ग्रंथ केवळ चित्तामणी हरेल चित्ताची काळजी. म्हणून जैसे रुंचिक दंशा लागोनी विष सुशी महाराजा. तरी होऊन सद्विवेक सांडी कुटीलपणी अर्क. निंदा दोष विघ्न भातुक शेवू नका सहसाही. निंदा शक्ती परम पापिनी अतिरंजक नीच वदनी. परी आमुची माय बयानी बहिणी पवित्र करील आमुते. जो या निंदकाशी प्रतिपाळला तो सका अद्भुत आमुचा स्नेह विपुल. पातक कमळाचे शालन करील वारंवार इच्छे तसे. दोंडी सुत नरहरी वंशी मालू स्नेह करी निंदकाशी. बहुत आयुष्य इच्छी त्या मानवाशी उपकारी म्हणून या. तरी असो आदर स्रोती तुम्ही न बसावे तया पंक्ती. मालू तुम्हाचे हीच विनंती वारंवार करीतसे. स्वास्ती श्री भक्तिकथा सार समंत गोरक्षिकावे किमया गार. सदा परिशोध भाविक चतुर त्रुयेत चिती माध्याय गोर. श्री कृष्ण अर्पणमस्तु. पुंडरीक वरदेव हरिष्ठ. श्री ज्ञानदेव तुकाराम.